हॅलो, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आपण एसे आणि एथिक्सच्या बाबतीमध्ये ऑलरेडी बऱ्यापैकी सेशन्स घेतलेत. तर एसेच्या बाबतीमध्ये ऑलरेडी 2 बेसिक सेशन्स आपले झालेत, ज्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन कसं करायचं, बॉडीमध्ये काय लिहायचं, कन्क्लुजन कसं करायचं आणि निबंध म्हणजे काय, निबंधाच्या बेसिक गोष्टी काय काय असतात, तिथे आपण कशा अनुषंगानं त्याला सामोरं गेलं पाहिजे, या अनुषंगानं बरीचशी चर्चा ऑलरेडी केलेली आहे. आता आपण डायरेक्टली या सेशन पासून विषयाला त्या ठिकाणी अनुसरून एक ब्रेनस्टॉर्मिंग म्हणा किंवा त्याच्या बाबतीमधल्या थीम्स म्हणा किंवा त्याच्या बाबतीमधला एक बेसिक कंटेंट कसा असला पाहिजे, आपण एखादा एसे कशा पद्धतीनं इफेक्टिव्ह लिहिला पाहिजे, या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. आवाज येतोय, स्क्रीन दिसते, ऑल गुड टू गो? यस, ओके, फाईन. तर आजचा जो काय टॉपिक आहे, तर टॉपिक जो आहे मी ऑलरेडी दिला होता, मला वाटतंय वुमन एम्पॉवरमेंट, मिथ और रियालिटी. बरोबर आहे. त्याला आपण म्हणलो तर महिला सक्षमीकरण, वास्तव की मिथक. बरोबर आहे. मला वाटतं तुम्ही बऱ्यापैकी याच्यावर ब्रेनस्टॉर्मिंग केलेलं असणार आहे, हा लिहिण्याचा प्रयत्न केला असणार आहे. आता बघा, अशा प्रकारचा जो काय टॉपिक असतो, इथं अप्रोच आपला काय असला पाहिजे. आपला अप्रोच या टॉपिकला, नंबर 1, अंडरस्टँडिंग द डिमांड. टॉपिकचा अर्थ नेमका काय आहे हे आपण पहिले समजून घेतलं पाहिजे, नंबर 1 मध्ये. नंबर 2 मध्ये, अंडरस्टँडिंग द डिमांड ऑफ टॉपिक, त्याची मागणी काय आहे. बरोबर आहे. नंबर 3 मध्ये, आता इथं आपल्याला 2 पार्ट मध्ये, म्हणजे थोडक्यामध्ये हा जो एसे आहे, तर हा आपल्याला आपलं मत त्या ठिकाणी विचारत आहे, आपला विचार याच्याबद्दलचा काय आहे याच्याविषयी चर्चा करायला आपल्याला सांगत आहे. असं असल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर आपला एक क्लिअर स्टँड त्या ठिकाणी कुठे ना कुठे घेतला पाहिजे. म्हणजे पूर्ण एसे लिहून झाला आणि वाचणाऱ्याला हेच कळलं नाही की तुम्हाला तुमचं नेमकं मत काय आहे, तुमचा स्टँड काय आहे, तो जर कळला नाही तर मग बऱ्याच वेळेला काय होतं की जो एसेचा पर्पज होता तो फुलफिल होत नाही. आता इथे मोस्टली आपल्याला कसा पाहिजे, बॅलन्स्ड पाहिजे. बॅलन्स कसा घ्यायचा काय आपण हे पुढे बघणारच आहोत. नंबर 3 मध्ये आपण हे बघितलं. नंबर 4 मध्ये आता इथे अप्रोच आपला कसा पाहिजे, प्रॉपर स्ट्रक्चरिंग अँड ऑर्गनायझेशन. ऑफ कंटेंट. बरोबर आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला ही एक घ्यावी लागते की ऍड्रेसिंग बोथ आस्पेक्ट्स. म्हणजे याला आपण म्हणतो यात तुमचा एक थेसिस अँड अँटीथेसिस. दोन्ही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी ऍड्रेस करणं अत्यंत गरजेचं आहे. आता जेव्हा आपण बघतो महिला सक्षमीकरण, आता इथे सगळ्यात पहिला टप्पा जो येतो इंट्रोडक्शनचा. बरोबर आहे. आता इथे तुम्हाला दोन्ही तिन्ही पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवात करता येते. तर हा जो विषय होता की इंट्रोडक्शन नेमकं सुरुवात कशी केली पाहिजे, 2-3 पद्धतीने आपल्याला या ठिकाणी करता येते. जसं मी नेहमी सांगतो तुम्हाला, नंबर 1 मध्ये तुम्हाला एखादं कोट, जसं की एखादं कोट तुम्हाला इथे द्यायचं आहे, यत्र पूजन्ते नार्यस्तु तत्र, म्हणजे जिथं नारीची पूजा केली जाते त्या ठिकाणी देव सहवास करतात किंवा देवाची त्या ठिकाणी
सहवास असतो, अशा पद्धतीनं जो एक संस्कृत मधलं यत्र पूजन हे जे संस्कृत श्लोक आहे, बरोबर आहे, त्या श्लोकानं पण तुम्ही सुरुवात करू शकता. दुसरा जो आहे एक विषय की साधं एकदम सरळ सरळ कोड जरी घेतला आपण की एम्पॉवरिंग वुमन इज नॉट जस्ट अबाउट जस्टिस बट अबाउट बिल्डिंग अ स्ट्रॉंगर सोसायटी. एखादं नेमकं कोट जरी तुम्ही घेतलं, म्हणजे मी जसं सांगितलं तसं, एम्पॉवरिंग वुमन इज नॉट जस्ट अबाउट जस्टिस, इट नॉट जस्ट अबाउट जस्टिस बट अबाउट बिल्डिंग अ स्ट्रॉंगर सोसायटी. बरोबर आहे, अशा पद्धतीनं पण तुम्ही त्या ठिकाणी सुरुवात करू शकता. हा झाला एक. दुसरा जो आहे अनेक्डोट किंवा एखादी कथा ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे, हा दुसरा एक प्रकार झाला की जिथे तुम्ही एखादी कुठली तरी स्टोरी घेताय आणि त्या स्टोरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लिहिताय. जसं ऐतिहासिक एखादी स्टोरी असेल, जिथं आपण तुम्ही इव्हन महाभारत जे आहे त्याच्या बाबतीमध्ये पण लिहू शकता. म्हणजे इथे जर तुम्ही द्रौपदीचं उदाहरण जर त्या ठिकाणी घेतलं तर कशा पद्धतीनं द्रौपदी सोबत गैरव्यवहार त्या ठिकाणी करण्यात आला किंवा ज्या पद्धतीनं कौरवांनी वागणूक दिली, तिथून पुढचा सगळा इतिहास आपण त्या ठिकाणी जाणतो. त्यामुळे महिलांच्या बाबतीमधला रिस्पेक्ट, डिग्निटी आणि त्यांचा से किंवा त्यांचं फ्रीडम जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. या बाबतीमध्ये पण तुम्ही करू शकता, म्हणजे याही पद्धतीनं तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला तिसरा जो आहे डे टू डे लाईफ. इथे मी तुम्हाला जे सांगितलं की एक महिला आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ती महिला घरी असताना आणि ती महिला ऑफिसमध्ये असताना, इथं तुम्ही डायरेक्ट मिथ जे आहे ते लिहू शकता, इथं रियालिटी लिहू शकता. कशाची? वुमन एम्पॉवरमेंट. मला वाटतं दिस इज वन ऑफ द बेस्ट की तुम्ही अशा पद्धतीनं केलं पाहिजे. जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं की एक महिला जेव्हा सकाळी उठते तेव्हा ती एखाद्या सर्वसाधारण कुटुंबातल्या महिलेप्रमाणे ज्या पद्धतीनं वागायला पाहिजे एक ट्रेडिशनल सोसायटीमध्ये तशी वागत असते, की नवऱ्यासाठी, मुलासाठी घरातील वेगळ्या आजी आजोबा असतील, म्हणजे सासू सासरे असतील किंवा इतर मंडळींसाठी त्यांचं सगळं चहा पाणी करून देणं, नाश्ता करून देणं, त्यांची काळजी घेणं आणि या सगळ्यामध्ये स्वतःचा नाश्ता बाजूला ठेवून पहिले सगळ्यांना प्रायोरिटीनं करून देणं, या सगळ्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तर आपल्याला असं वाटतं की वुमन एम्पॉवरमेंट ही काही मित्र राहिलेलं रियालिटी त्या ठिकाणी नाहीये. मात्र तीच महिला जेव्हा 10-11 वाजता ऑफिसमध्ये जाते आणि जेव्हा ती ऑफिसमध्ये एखादा HR मॅनेजर म्हणा किंवा ऍडमिन म्हणा किंवा अजून उच्च पदावर त्या ठिकाणी असते, त्यावेळेस त्या महिलेला ऑफिसच्या बाबतीमध्ये, त्या इन्स्टिट्यूटच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार आपण त्या ठिकाणी बघतो. ती महिला डिसाईड करते बजेट किती असलं पाहिजे, कशावर खर्च केलं पाहिजे. तर तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की वुमन एम्पॉवरमेंट ही खरंच रियालिटी आहे. म्हणजे एकाच एक्झाम्पल मधून तुम्ही दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी टच केलेल्या आहेत. म्हणजे आपला जो काही एक पर्पज होता इंट्रोडक्शनच्या बाबतीमध्ये मी जे सांगितलं होतं की सुरुवात करताना आपल्याला हिट द डिमांड ऑफ द टॉपिक, नंबर 1. दुसरं, कन्वे व्हॉट यू वॉन्ट टू कन्वे थ्रू दिस पर्टिक्युलर एसे. इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला कन्वे करायचंय. अशा पद्धतीनं तुम्ही ते त्या ठिकाणी करणं. दुसरं, थोडं इंटरेस्टिंग आणि एक क्युरियस. आणि दुसरं काय होतं की एसे जो आहे थोडा लाईव्हली होतो, जिवंतपणा या निबंधामध्ये येतो. जेव्हा तुम्ही डे टू डे लाईफ मधलं आपल्या घरचं नेहमी, आता जो व्यक्ती, जो इव्हॅल्युएटर हा एसे इव्हॅल्युएट करत असेल त्याने बघितलं असेल की हो यार, माझ्या शेजारीच एक महिला मी नेहमीच बघतो की आमच्याच ऑफिसमधली एक कर्मचारी मी जेव्हा बघतो की ती ऑफिसमध्ये आल्यानंतर तिचं काम व्यवस्थितपणे करू शकते, निर्णय घेऊ शकते, तिला निर्णय इम्प्लिमेंट करण्याचा पण अधिकार आहे. मात्र ही स्त्री जेव्हा तिच्या घरी जाते तेव्हा ही गोष्ट, हा बरोबर आहे, म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा तुमच्या रिअल लाईफ मधली असते तेव्हा ती मोर इम्पॅक्टफुल, मोर इफेक्टिव्ह त्या ठिकाणी बनते. जिथे जे आपण म्हणतो की इम्पॅक्टफुल
इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह, एंगेजिंग अशी सुरुवात करायला पाहिजे. तर ती ही जी आहे या आपल्या एक्झाम्पल मधून आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकते किंवा होते. तर अशा पद्धतीनं तुम्ही इंट्रोडक्शन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मग साहजिकच तुम्ही शेवटी त्या एसीचं त्या इंट्रोडक्शनचं कन्क्लूड करत असताना तुम्ही असं लिहू शकता की मग मला खरंच प्रश्न पडतो की महिलांचं सक्षमीकरण हे खरंच वास्तव आहे की मिथक आहे. बरोबर आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला दोन गोष्टींमध्ये म्हटलं होतं, एक तर स्पेस आणि टाइम, किंवा तीच व्यक्ती वेगळ्या टाइम मध्ये वेगळ्या प्लेसमध्ये कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते की वुमन एम्पॉवरमेंट आहे किंवा नाही. तर याही अनुषंगाने तुम्ही त्याचं इंट्रोडक्शन करू शकता. आपला जो काय पर्पज होता तो या ठिकाणी होतो. त्याच्यानंतर चौथी एक बेसिक लेवलचं जे काय आहे, डेफिनेशन ऑफ एम्पॉवरमेंट. यानं पण साधी सरळ इंट्रोडक्शन तुम्ही करू शकता की बाबा एम्पॉवरमेंट म्हणजे काय, एम्पॉवरमेंट मध्ये काय असतं काय नाही. ही एक तुमची पद्धत झाली ज्याच्या बाबतीमध्ये तुम्ही करू शकता, किंवा डायरेक्ट काही जण हिस्टॉरिकल आस्पेक्ट मधनं पण सुरू करू शकता, किंवा बॅकड्रॉप. हा टॉपिक कसा आला किंवा या टॉपिकच्या बाबतीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, किंवा एक अजून बेस्ट आहे कंटेक्च्युअल. बरोबर आहे. आता तुम्ही कशा पद्धतीने इंट्रोडक्शन केलंय ते तुम्ही मला सांगा की कशा पद्धतीने तुम्ही इंट्रोड्यूस केलं, किंवा तुमच्या डोक्यामध्ये काय आलं की आपण ह्या टॉपिकला कशा पद्धतीने इंट्रोड्यूस करू शकतो. बरोबर आहे. हा झाला तुमचा पर्टिक्युलर इंट्रोडक्शनचा भाग की अशा अशा पद्धतीने आपल्याला इंट्रोड्यूस करता येऊ शकतं किंवा आपण इंट्रोडक्शन केलं पाहिजे. तुम्हाला मी याचं जे रेडीमेड कंटेंट आहे, एक जे तुम्हाला फ्युचरमध्ये अशा पद्धतीनं वुमन एम्पॉवरमेंट किंवा वुमन रिलेटेड काही क्वेश्चन जर आला तर त्या थीमवरचं बेसिक मिनिमम कंटेंट जे आहे ते देणारच आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, फार जास्त कंटेंटच्या मागे लागून फायदा नाही. कारण एसे किंवा इथिक्स हा जो विषय आहे तो तुम्हाला ऍक्च्युली रायटिंग स्किलचा भाग आहे. तुम्ही कशा पद्धतीनं प्रेझेंट करता, कशा पद्धतीने लिहिता, तुम्हाला जगामध्ये मी जे सांगितलं या पद्धतीनं कोणीही कुठेही मॉडेल आन्सर देऊ शकत नाही. कारण ते मॉडेल आन्सर मॉडेल राहत नाही. प्रत्येकाच्या व्यक्तिपरत्वे इंडिव्हिज्युअली ते व्हॅरी होणारे, वेगळं असणारे. त्यामुळं थोडीशी गोष्ट लक्षात घ्या, मी जी डे वन पासून सांगतोय की तुम्ही तुमचं एक रायटिंग स्टाईल त्या ठिकाणी डेव्हलप करा. मग तुमच्या रायटिंग स्टाईलमध्ये थोडाफार कंटेंट कमी असला तरीही चालेल, मात्र तुमचं जे एक प्रॉपर स्ट्रक्चर आहे आणि एक फ्रेमवर्क आहे निबंध लिहिण्याचं, त्याच्यामध्ये गोष्टी परफेक्टली बसतात आणि मग तुम्हाला हळूहळू लिहिताना त्याच्यामध्ये फार जास्त अडचण येत नाही आणि स्मूथली त्या ठिकाणी गोष्टी पुढे जातात. हा झाला तुमचा इंट्रोडक्शनचा भाग. आता इथे जेव्हा आपण पुढचा पार्ट लिहितो की जवळपास एक थेसिस स्टेटमेंट आपण लिहूया. बरोबर आहे. आता थेसिस स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय काय लिहायचं असं, तर डायरेक्टली तुम्ही हेच करा, दिस एसे will strongly argue the case that women empowerment is myth as well as reality in Indian context with respect to space and time. आता हा झाला एक. त्यानंतर तुम्ही लिहा की सायमल्टेनियसली दिस एसे विल ट्राय टू अंडरस्टँड meaning of empowerment, to be very specific, woman empowerment. It will try to explore where it is myth, why it is myth. Number 2, it will try to explore where it is reality, why it is reality, right? Number 2, impact oblique
याचा याचा परिणाम काय होतो की परिणाम जेव्हा आपण म्हणतो याच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली की मिथ आहे किंवा नाहीये किंवा काय, आता इथे अजून तुम्ही ही करू शकता. स्कॉलर्स, थिंकर्स, सोशिओलॉजिस्ट, यांचे व्ह्यू पॉइंट्स काय काय आहेत. At the same time, this essay will try to explore viewpoints of different scholars, thinkers, sociologists with respect to women empowerment, particularly in Indian context and in general at the world level. बरोबर आहे, असंही तुम्ही त्या ठिकाणी एक इंट्रोडक्शन करू शकता. आता अजून याच्यानंतर आपण काय लिहू शकतो, टॉपिक आहे आपला वुमन एम्पॉवरमेंट, मिथ ऑर रियालिटी, महिला सक्षमीकरण वास्तव की मिथक. मग तुम्हाला दुसरी गोष्ट एक त्या ठिकाणी लिहिता येते, एक महत्वाचा मुद्दा की या एसे मध्ये जी गोष्ट टच केलेली नाहीये ती ट्रान्सजेंडर. वेर इट इज कन्सिडर्ड. आता ट्रान्सजेंडर मध्ये वुमन येतात नाही येत किंवा त्यांच्या बाबतीमध्ये काय, हाही एक मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी टच केला पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही बऱ्यापैकी गोष्टी ज्या आपण निबंधामध्ये घेणार आहोत, जसं की आपण पुढे हे पण घेऊया की इम्पॅक्ट ऑफ मिथ, काय काय त्या ठिकाणी इम्पॅक्ट होतो त्याचा सर्वसाधारण याच्यामध्ये, ते कुठं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर दुसरी गोष्ट की वे फॉरवर्ड. बरोबर आहे, वे फॉरवर्ड पण आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि मग कन्क्लुजन जे आहे ते एसेचं त्या ठिकाणी, दिस एसे विल ट्राय टू कन्क्लूड विथ अ पॉझिटिव्ह नोट पर्टिक्युलर, अशा पद्धतीनं तुम्ही तो थिसिस स्टेटमेंट त्या ठिकाणी लिहिलं. आता इथून पुढे जे आपलं खरं सुरू होतं की आता ऍक्च्युअल मध्ये आपला जो बॉडी पार्ट आहे, बॉडी पार्ट आहे, तिथं सगळ्यात पहिला आपला मुद्दा येतो नंबर 1 मध्ये की कन्सेप्ट ऑब्लिक नोशन ऑफ वुमन एम्पॉवरमेंट. म्हणजे महिला सक्षमीकरण म्हणजे माझं म्हणणं काय नेमकं, की माझी कन्सेप्ट काय. फॉर एक्झाम्पल, वुमन एम्पॉवरमेंट रेफर्स टू प्रोसेस ऑफ एनेबलिंग वुमन टू हॅव कंट्रोल ओव्हर देअर लाईव्ह, ऍक्सेस टू ऑपॉर्च्युनिटीज अँड पार्टिसिपेशन इन डिसिजन मेकिंग ऍट ऑल लेवल्स. की त्यांना त्यांचं स्वातंत्र्य निवडण्याचा, त्यांच्या बाबतीमधले निर्णय घेण्याचा आणि त्यांना सगळ्या बाबतीमध्ये जगण्याचा, प्रत्येक ठिकाण ऍट ऑल लेवल्स, प्रत्येक ठिकाणचा जो काही एक अधिकार असतो, जो काही एक प्रोसेस असते, त्या प्रोसेसला आपण म्हणतो महिला सक्षमीकरण. किंवा म्हणजे त्या महिलेला मी काय खाल्लं पाहिजे, मी काय कुठल्या प्रकारचे कपडे घातले पाहिजे, मी कुठे काम केलं पाहिजे, मी कधी काम केलं पाहिजे, मी कधी झोपलं पाहिजे, कधी उठलं पाहिजे, मला किती आराम मिळाला पाहिजे, हे सगळं डिसाईड करण्याचा अधिकार जेव्हा त्या महिलांना मिळतो तेव्हा आपण म्हणतो की दॅट पर्टिक्युलर वुमन इज काय म्हणतात त्याला की देर इज अ वुमन एम्पॉवरमेंट, किंवा त्याला आपण म्हणतो त्या महिलांचं सक्षमीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. तर ही जे एक मिनिंग आहे, एक डेफिनेशन आहे, ती तुम्ही वेगळ्या गोष्टींची लिहू शकता. इथे सगळ्यात महत्वाचं युअर ओन कन्सेप्ट ऑब्लिक अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट विथ एक्झाम्पल. नंबर 2 मध्ये तुम्ही लिहू शकता सोशिओलॉजिस्ट, फेमिनिस्ट किंवा कंटेम्पररी थिंकर्स, पब्लिक स्कॉलर्स, त्याच्याविषयी काय म्हणतायत, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे बाबा. वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे बाकीच्यांसाठी काय गोष्ट आहे. म्हणजे माझ्यासाठी झालं की एनेबलिंग वुमन टू हॅव कंट्रोल ओव्हर देअर लाईफ, त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या आयुष्यावर त्यांचा त्या ठिकाणी एक वर्चस्व असणं, त्यांना निर्णय घेण्याची क्षमता देणं, अपॉर्च्युनिटीज अँड पार्टिसिपेशन इन डिसिजन मेकिंग ऍट ऑल लेवल. सगळ्यात महत्वाचं काय की सर्व ठिकाणी निर्णय घेण्याची क्षमता, सगळ्यात महत्वाचा इथं जो विषय येतो, निर्णय घेण्याची क्षमता. याला आपण म्हणूयात वुमन एम्पॉवरमेंट. आता इथे तुम्ही तुमच्या वैयक्तिक लेवलला कुठली डेफिनेशन तुम्हाला लिहायची ती तुम्ही लिहू शकता. झाला पहिला पॅराग्राफ.
दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आता आपण लिहूयात हिस्टॉरिकल आस्पेक्ट, हिस्टॉरिकल बॅकड्रॉप किंवा बॅकड्रॉप याची सुरुवात कशी झाली. तुम्ही राईट फ्रॉम इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन टिल ऋग्वेदिक पिरियड, इथपासून त्या ठिकाणी लिहू शकता. म्हणजे मैत्री, गार्गी, लोपामुद्रा, यांचे उदाहरण त्या ठिकाणी तुम्ही कोट करू शकता की कशा पद्धतीनं त्यावेळेस त्या महिलांना त्या ठिकाणी शिकण्याचा, ग्रंथ लिहिण्याचा किंवा बाकी इतर बाबतीमध्ये अधिकार होता. राईट फ्रॉम इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन टिल मग मुघल पिरियड असेल किंवा एक तुम्हाला एका पॅराग्राफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कन्क्लूड करायच्या. हाऊ इट हॅज इव्हॉल्व्ड, बरोबर. वुमन एम्पॉवरमेंट ही जी कन्सेप्ट आहे तर किंवा वुमनचा त्यांच्या आयुष्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता, इक्वॅलिटी, इक्विटीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने इव्हॉल्युशन झालेलं आहे हे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. हा झाला तुमचा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जो झाला 2. आता तुम्ही खरा महत्वाचा मुद्दा जो म्हटलं होतं मी की इट इज अ मिथ, बरोबर आहे. नंबर 1 वाय, वेअर, हाऊ. जर तुम्हाला काहीच कळलं नाही तुम्ही सरळ ह्या WH च्या क्वेश्चन्सवर पूर्णच्या पूर्ण निबंध लिहू शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि दॅट टू इफेक्टिव्ह एसे, दॅट टू रिलेव्हंट एसे आणि दॅट टू इम्पॅक्टफुल एसे. आता वुमन एम्पॉवरमेंट मिथ ऑर रियालिटी, आता याच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा व्हाय वुमन एम्पॉवरमेंट इज अ मिथ, व्हाय वुमन एम्पॉवरमेंट इज अ रियालिटी, अँड हाऊ इट इज मिथ, हाऊ इट इज रियालिटी, व्हेअर इट इज रियालिटी, व्हेअर इट इज अ मिथ, बरोबर आहे. त्याच्यानंतर WH चे प्रश्न हू, हुम, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लिहू शकता. मग इथे तुम्हाला महिलांचे नावं देता येतील, उदाहरणं देता येतील, बाकीच्या गोष्टी करता येतील. सगळ्या अनुषंगानं तुम्हाला डिटेलमध्ये त्या ठिकाणी चर्चा करता येईल. आता हे सगळं करत असताना तुमचं एक महत्वाचं आर्ग्युमेंट किंवा ज्याला आपण म्हणतो व्ह्यू पॉइंट तुम्ही मांडला. त्याच्यानंतर इट शुड बी फॉलोड बाय सबस्टॅन्शिएशन with example, fact, data, report, survey, scholars views, books, other references. या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही म्हटले हा मी जे तुम्हाला म्हटलं होतं की इकॉनॉमिक सर्व्हे घ्या किंवा एखादा सोशल स्टडी आहे, एखादा सोशॉलॉजिस्टचा रिसर्च पेपर आहे किंवा रिसेंटमध्ये एखादा कुठलं तरी काहीतरी झालेलं आहे त्याच्या आकडेवारीनुसार त्याच्या याच्यानुसार आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला जी वुमन एम्पॉवरमेंट अपेक्षित होती तशी काही झालेली आपल्याला बघायला मिळत नाही. आजही आपल्याला फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही इथे परत आपला पेस्टल अप्रोच जर त्या ठिकाणी वापरला तुम्ही पेस्टल. आता वुमन एम्पॉवरमेंट in politics, women empowerment in economy, women empowerment in society, women empowerment in technology, अजून काय women empowerment in environment, women empowerment with respect to law or legal aspect जो आहे legal law oblique administration, एक्सेट्रा एक्सेट्रा. एक एक एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी घेऊन लिहू शकता. पॉलिटिक्स मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला अजून मिथ दिसतंय मग इथे लिहायचं खासदारांची संख्या, वाटतं जवळपास एक 14% फिमेल त्या ठिकाणी आता सध्या आहेत. दुसरं मिनिस्टर्स इथे 2, एक स्टेट लेवलला, दुसरं इंडिया लेवलला, बरोबर आहे. किती मिनिस्टर्स, वुमन मिनिस्टर्स आहेत वगैरे वगैरे. इकॉनॉमीमध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जो आहे तो कशा पद्धतीने आहे काय. सोसायटीमध्ये तुम्ही जर बघितलं तर NCRBचा डेटा असेल किंवा सोसायटीमध्ये आपण सेन्ससचा डेटा असेल, म्हणजे इथं लिटरसी असेल, हाही डेटा तुम्ही त्या ठिकाणी कोट करू शकता.
टेक्नॉलॉजीमध्ये इस्रो, त्याच्यानंतर तुम्ही अजून घ्या इस्रो, त्याच्यानंतर अदर मिशन्स, जे अजून एक डिफेन्सचा एक एरिया ऍड करू शकतो आपण, डिफेन्स किंवा ज्याला आपण म्हणतोय सिक्युरिटी. इथे तुम्हाला आपलं हे लिहिता येऊ शकतं ऑपरेशन सिंदूर, जिथं ते ब्रीफिंग झालं होतं. आणि ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला पेस्टलच्या सांगितल्यात ह्या दोन्ही ठिकाणी तुम्ही वापरू शकता, रियालिटी ऑल्सो, मिथ ऑल्सो, आणि इंटिग्रेटेड वे नाही लिहू शकता सायमल्टेनियसली. पॉलिटिक्समध्ये कशा पद्धतीनं मिथ आहे, पॉलिटिक्समध्ये कशा पद्धतीनं रियालिटी आहे, दोन्ही पद्धतीने तुम्ही लिहू शकता. इट अल्टिमेटली कम्स टू युअर रायटिंग स्टाईल. तुम्ही कशा पद्धतीने लिहिताय, काय करताय, त्याच्या खूप गोष्टी महत्वाच्या असतात किंवा त्याच्यावर बऱ्यापैकी गोष्टी डिपेंड असतात. राईट. आता हा झाला एक विषय. दुसरा तुम्ही आस्पेक्ट त्या ठिकाणी लिहिताय, किती पॉईंट झाला आपला तिसरा. चौथा महत्वाचा मुद्दा आहे की रियालिटी. बरोबर आहे, वास्तव. आता वास्तव लिहित असताना तुमचं पहिलं महत्वाचं आर्ग्युमेंट, बरोबर आहे, फॉलोड बाय सबस्टॅन्शिएशन. सेम गोष्ट, बरोबर आहे. मग बाकी एक्झाम्पल, थिंकर, स्कॉलर, सगळ्या गोष्टी, आणि मी मगाशी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहिता येतात. आता इथे पुढे इम्पॅक्ट, किंवा तुम्ही इथं नीड पण लिहू शकता. नीड मध्ये काय काय लिहू शकता बरं, की ह्युमन राईट, बरोबर आहे, म्हणजे त्यामध्ये आपण म्हणू की एक जवळपास वुमन जे आहे इक्वल पार्ट ऑफ ह्युमॅनिटी, बरोबर आहे. नंबर 3, वुमन एम्पॉवरमेंटची काय गरज आहे, तर डेव्हलपमेंटसाठी इथं तुम्ही लिहू शकता ऍज अ रिसोर्स, बरोबर आहे. अजून कशासाठी गोष्टी आहे वुमन एम्पॉवरमेंट, तर वुमन इज ॲट इम्पॉर्टंट पोझिशन इन फॅमिली, ॲट सोसायटल लेवल. का, की जर आपण जे म्हणलं की शिकलेली आई घर पुढे नाही, हे डायरेक्ट तुम्ही म्हण त्या ठिकाणी लिहू शकता. बरोबर आहे. तर त्यामुळं घराला पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा बाकी गोष्टीसाठी आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. इम्पॉर्टंट काय वुमनचं, त्याच्यानंतर अजून महिलांच्या बाबतीमध्ये एम्पॉवरमेंट का गरजेचे आहे, कारण टू ब्रिंग इम्पॉर्टंट टॅलेंट पूल इन टू मेन स्ट्रीम, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय की नीड एक महत्वाची गोष्ट आपली लिहायची राहिली होती किंवा ते आपल्या याच्यामध्ये आपण कन्सिडर केलेली नव्हती, तर ती आपण या ठिकाणी आता कन्सिडर करत आहोत किंवा कन्सिडर करूयात. राईट. आपण कुठले कुठले अजून आस्पेक्ट त्या ठिकाणी बघू शकतो. आपले जे होतं म्हणजे ज्याच्यामध्ये आपण मगाशी या गोष्टी केल्या होत्या पेस्टल अप्रोच मध्ये, इथं अजून तुमचा एक एज्युकेशन पण येतो. एज्युकेशनचा एक मुद्दा झाला, इकॉनॉमिक झाला आपला, लिगल इन्स्टिट्यूशनल झाला आपला, त्याच्यानंतर लॉचा वगैरे पण झाला. आता दुसरा जो महत्वाचा मुद्दा येतो की नीड पर्यंत आपण त्या ठिकाणी आलोय, एक बेसिक गोष्टीच्या बाबतीमध्ये आपलं इथपर्यंत आलं. आता पुढचा जो आहे की आता चॅलेंजेस
चॅलेंजेस आहेड. बरोबर आहे. आता काय काय चॅलेंजेस असू शकतात इथे तुम्हाला डायरेक्टली मी जी गोष्ट म्हटलं, एक फॅमिली लेवलला आपण लिहूया, फॅमिली लेवल. नंबर 2 सोसायटल लेवलला काय काय प्रॉब्लेम आहेत, पॉलिटिकल. इथं सरपंचपती नावाचा जो काही कन्सेप्ट आहे, आता इथे फॅमिलीमध्ये इथे जे येते, मी जी काल एक टर्म तुम्हाला सांगितली होती ते तुम्ही प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं वाटतं तुम्हाला त्या ठिकाणी लिहू शकता. काय सांगितलं होतं, पॅट्रियार्कियल माइंडसेट्स अँड मिडायवल सोशल ॲटिट्यूड्स. बरोबर आहे. ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला फॅमिली झालं, सोसायटी झालं, पॉलिटिक्स झालं, इकॉनॉमी, एज्युकेशन, डिफेन्स, पब्लिक सिक्युरिटी. बरोबर आहे. अजून काय म्हणतात, टेक्नॉलॉजी. जसं सोसायटीमध्ये अजून एक कन्सेप्ट आपली नेहमी असते, ग्लास सेलिंग इफेक्ट. बरोबर आहे, ग्लास सेलिंग इफेक्ट. बरोबर आहे. त्यानंतर ग्रीन वॉशिंग नावाचा एक प्रकार असतो. बरोबर आहे. असे वेगळे चॅलेंजेस आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येऊ शकतात. हे तुमच्यावर आहे, तुम्ही किती डिटेलमध्ये, किती इलॅबोरेटिव्ह, किती कन्स्ट्रक्टिव्हली त्या ठिकाणी लिहू शकता. हा झाला आपला पुढचा चॅलेंज. आता वे फॉरवर्ड. वे फॉरवर्ड मध्ये मी जसं काल तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही राईट फ्रॉम इंडिव्हिज्युअल लेवलला काय करू शकता, सोसायटल लेवलला काय करू शकता, तर आता गव्हर्नमेंट, पब्लिक इन्स्टिट्यूशन, UN ऑब्लिक वर्ल्ड लेवल. बरोबर आहे. आता इथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला काय सगळ्यात महत्वाचं, ऍटिट्यूड अँड बिहेवियर चेंज. आता हे आपण ऑलरेडी इथिक्स मध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. ऍटिट्यूड अँड बिहेवियर कसा चेंज होतो, कशा पद्धतीने चेंज केला पाहिजे, त्यासाठी काय करावं लागणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. आता सोसायटल लेवलला जे, तर सोसायटल लेवलला इथे तुम्हाला काय करावं लागेल की परत तोच ऍटिट्यूड आणि बिहेवियर चेंजचाच एक पार्ट आहे, किंवा अजून सोसायटल लेवलला पब्लिक स्पिरिटेड, रोल ऑफ सिव्हिल सोसायटी, NGO, पब्लिक स्पिरिटेड इंडिव्हिज्युअल्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनच्या बाबतीमध्ये लॉ, ऍक्ट. इथं तुम्ही लिहू शकता वुमन रिझर्वेशन बिल. बरोबर आहे. आणि डिफरंट ऍक्ट जसं डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे, सखी पोर्टल आहे, अशा भरपूर गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. तर मी ते फार जास्त काही सांगत नाहीये. जसं इवन HDR जे आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. त्याच्यानंतर युनिसेफ एक्सेट्रा एक्सेट्रा, त्यांच्या काही मुवमेंट्स वगैरे जे आहेत त्या लिहू शकता. अजून आता पुढे जाऊन तुम्ही वे फॉरवर्ड मध्ये एक गोष्ट लिहिली, तुमचा वैयक्तिक पर्स्पेक्टिव्ह जो आहे की एम्पॉवरमेंट मध्ये मला वुमन हा शब्दच नकोय. बरोबर, म्हणजे जसं की लेट देअर बी एम्पॉवरमेंट. फ्री फ्रॉम जेंडर बायस.
म्हणजे मला हे म्हणायचंय की काही ठिकाणी पुरुष पण एम्पॉवर नाही आहेत, बरोबर आहे, बऱ्याच ठिकाणी महिलांचा वरदहस्त आहे, घरामध्ये तर पर्टिक्युलरली आहे, घरात काय करायचं काय नाही. मग म्हणजे मला हा जेंडरच काढून टाकायचा एम्पॉवरमेंट मधला. मग लेट देअर बी एम्पॉवरमेंट ऑफ ट्रान्सजेंडर, लेट देअर बी एम्पॉवरमेंट ऑफ मेल, लेट देअर बी एम्पॉवरमेंट ऑफ एनी अदर पर्सन, राईट. की मला माझी जी कन्सेप्ट आहे एम्पॉवरमेंटची ती अशी सांगते की मला ह्या गोष्टीमध्ये पडायचंच नाहीये जेंडरमध्ये, मला फक्त एम्पॉवरमेंट त्या ठिकाणी झाली पाहिजे, भलेही त्याच्यामध्ये कुणाची असू द्या काही असू द्या. मग मी टुवर्ड्स येतो कन्क्लुजन. आता इथे कन्क्लुजन मध्ये काल ज्या मी 2-3 गोष्टी सांगितल्या होत्या, नंबर 1 पॉझिटिव्ह ऑप्टिमिस्टिक, नंबर 3 फ्युचरिस्टिक, बरोबर आहे. मला अशा पद्धतीनं कन्क्लूड केलं पाहिजे. कसं असलं पाहिजे तर वुमन एम्पॉवरमेंट इन इंडिया इज नायदर एंटायरली मिथ और नॉट कम्प्लिटली रियालिटी. इट एक्झिस्ट इन अ ट्रान्झिशनल फेज and while policies and frameworks indicate progress, societal attitudes and ground level implementation still lag behind. आता true empowered society is one where gender equality is not just guaranteed by law but practiced in everyday life. And मग let's hope in future the debate on women empowerment will be over and every human being will have equal opportunity for empowerment with dignity एक्सेट्रा एक्सेट्रा. तुम्ही डायरेक्टली अशा पद्धतीने त्या ठिकाणी पॉझिटिव्ह नोटनं कन्क्लूड करू शकता की लेट्स होप की असं आपण अपेक्षा करूयात की फ्युचरमध्ये असे काही डिबेट डिस्कशन्स होणार नाहीत आणि प्रत्येक माणसाला म्हणजे तो पुरुष असेल, स्त्री असेल, ट्रान्सजेंडर असेल किंवा अजून अन्य कोणी असेल, त्याला त्याच्या पद्धतीनं निर्णय घेण्याची क्षमता, त्याच्या पद्धतीनं त्याला काम करण्याची एक संधी त्या ठिकाणी मिळेल अशी आपण अपेक्षा करूयात. एक पॉझिटिव्ह नोटनं आपण त्या ठिकाणी कन्क्लूड करू शकतो. फ्युचरिस्टिक आस्पेक्ट काय की फ्युचरमध्ये म्हणजे जेव्हा आपल्या जनरेशन्स काहीतरी म्हणजे आता सध्या काय करतोय की आपण या बाबतीमध्ये डिस्कस करतोय, जेव्हा पुढची जनरेशन येईल त्यावेळेस हे डिस्कशन नसेल, डिस्कशन काहीतरी वेगळ्या पद्धतीनं असेल, पॉझिटिव्ह पद्धतीनं असेल, जिथं जेंडर फ्री, जेंडर सेन्सिटिव्ह, जेंडर न्यूट्रल आपल्याला गोष्टी बघायला मिळू शकतात. हे 2-3 शब्द तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. आता इथे तुम्हाला काय वापरतात तेवढे कोट तुम्ही वापरू शकता. तुम्ही त्याच्या ठिकाणी फॅक्ट, डेटा, बाकीच्या गोष्टी सबस्टॅन्शिएशनसाठी वापरू शकता. तुम्हाला त्या रेडीमेड याच्या बाबतीमध्ये PDF नोट्सच्या बाबतीमध्ये मिळूनच जातील, राईट. तर त्याच्या तुम्हाला फार जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही. आणि एसेच्या बाबतीमध्ये मी परत एकदा तुम्हाला सांगतो की निबंध लिहित असताना तुम्हाला काय मी गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही तुमची स्वतःची एक वेगळी स्टाईल त्या ठिकाणी डेव्हलप करा आणि त्या स्टाईलनुसार लिहिण्याचा प्रयत्न करा. आता आपण जे काही डिस्कस केलेलं आहे ते एक माझी लिहिण्याची स्टाईल होती. तुम्हाला अजूनही सांगतो, निबंध लिहित असताना तुम्हाला तुमची वैयक्तिक एक स्टाईल डेव्हलप करणं फार गरजेचं आहे, ज्याच्यावर तुम्ही मागच्या काही दिवसांपासून काम करत असाल अशी मी अपेक्षा करतो. अजून थोडा वेळ जाऊ द्या, पण ती एकदा स्टाईल डेव्हलप करा. त्याच्यानंतर कुठलाही निबंध येऊ द्या, कसाही निबंध येऊ द्या, तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लिहिता येतो, इफेक्टिव्हली लिहिता येतो. आता आपण पुढचा जर एक टॉपिक घेतला या ठिकाणी, पुढचा एक टॉपिक आपण घेऊया, जसं की युनिटी इन डायव्हर्सिटी. युनिटी इन डायव्हर्सिटी ओव्हर रेटेड इन इंडियन कंटेक्स्ट. तर हा टॉपिक थोडासा निगेटिव्ह ओरिएंटेड आहे, बरोबर आहे. टॉपिक निगेटिव्ह ओरिएंटेड, पण तुम्हाला स्कोप आहे की तुम्ही पॉझिटिव्ह ओरिएंटेड त्याला लिहू शकता.
भारताच्या संदर्भात विविधतेतील एकता ही संकल्पना अतिशयोक्ती आहे. भारताच्या किंवा भारतीय संदर्भात विविधतेत एकता ही संकल्पना अतिशयोक्ती आहे. अतिशयोक्ती बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला टॉपिक त्यांनी दिलेला आहे. आता या टॉपिक मध्ये परत जो काय आपला अप्रोच आहे तोच अप्रोच आपण या ठिकाणी वापरूया.